जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महायुती आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांनी गाव भेट दौरा केला। यावेळी शेनीत, साकुरफाटा, कवडदरा, भरबीर खुर्द, धामणगाव, गंभीरवाडी, तातळेवाडी, बेलगाव, तहाळे, धामणी, गांगणवाडी, पिंपळगाव, मोर, आधारवड, परदेशवाडी, कानवाडी खेड येथे चौक सभा झाल्यानंतर गाव भेट दौऱ्याची सांगता झाली। या गाव भेट दौऱ्याप्रसंगी ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या भेटी घेतल्या। कोकाटे यांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी गोदा खोऱ्यात आणणारा नदीजोड प्रकल्प, बंदिस्त पूरचारी यांच्यासह अनेक विकास कामे केली आहेत। यावेळी माणिकराव कोकाटे हे 5व्यांदा विधानसभेचा गड राखणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे माजी आमदार, माझे मित्र माननीय शिवराम झोले साहेब, रतन पाटील, बाळासाहेब गाडवे, दादा आणि अनेक माझ्याबरोबर या प्रचारात सहभागी झालेले सहकारी कार्यकर्ते मित्र, या पिंपळगाव मोर गावामधील सर्व ग्रामस्थ, आमचे मित्र, सरपंच आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी बांधव, महिला भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, खरं म्हणजे मला एका गोष्टीचा आनंद आहे की संपतराव काळेंनी या ठिकाणी सांगितलं आणि पंढरी पाटलांनी पण सांगितलं की भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट आणि अजितदादा या तिन्ही गटाच्या वतीनं माझी उमेदवारी या ठिकाणी झालेली आहे आणि माझ्या उमेदवारीसाठी सर्वच या ठिकाणी प्रयत्नशील आहेत। भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, एकनाथ शिंदे साहेबांचे सर्व सहकारी कार्यकर्ते आज या गटामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या करता सगळेचे सगळे एकसंघ होऊन या ठिकाणी काम करत आहेत। कोणीच विपरीत या ठिकाणी काम करताना मला दिसत नाही। ही खूप अतिशय सकारात्मक अशी गोष्ट या पहिल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मला घडताना दिसते। तर अन्यथा बैल खूप देखणे असतात पण कायम शिवळावर पडतात। आता शिवळावर सांडायचं सोडून लोक नेटाने वडायला लागले, पण तरीसुद्धा म्हैस जरी या ठिकाणी दुधाला आटली तर क्षणाला आटणार नाही। मला माहिती आहे तुमचा तो अखंड आहे पिंपळगावचा, पण माझा व्यक्तिगत तुमच्या कोणाची द्वेष नाही, व्यक्तिगत कोणावर राग नाही, कारण मला काय पिंपळगाव मोरून येऊन राहायचं नाही, माझ्या काय जमिनी नाही, माझ्या काय बांधाला बांध नाही आणि मला लोकांचं कल्याण हाच एक माझा अजेंडा आहे। मला दुसरं काहीही लागत नाही। मी जे काही भांडतो, जे काही करतो ते फक्त लोकांना सुविधा मिळाव्या, जनतेला सुविधा मिळाव्या, गोरगरीब जनतेला सुविधा मिळाव्या, आदिवासी बांधवांना सुविधा मिळाव्या, कारण शेवटी माझी आमदारकी ही लोकांसाठी आहे आणि त्याचा उपभोग जर लोकांना मिळत नसेल तर ते शोभेची आमदारकी माझ्यासारख्या माणसाला या ठिकाणी अजिबात जाचत नाही, मला ती पटत नाही। फार मतभेद कोणाबरोबर होते असतील पण वैयक्तिक माझे कोणाशी मतभेद नाही, वैयक्तिक माझा कोणावरही राग नाही, लोभ नाही। मला या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल आणि या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आपल्याला विकासाकडे कसं जाता येईल हा एक तिकडे फिरत होता आणि सगळे आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते माऊच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही हा गट आमच्या पद्धतीने लढत होतो। आज खऱ्या अर्थाने रतन पाटील जाधव असतील, त्यांचे चिरंजीव विजू जाधव असतील, नारायणभाऊ भोसले असतील, आमचे मित्र भगवानभाऊ जुंद्रे असतील, खरं तर आमचा हा वाघ आजारी जरी असला तर या वाघाची सुरुवात आज साकूर फाट्यापासून सकाळी झाली आणि खऱ्या अर्थाने अशी सुरुवात झाली की त्याचं जे स्मरण त्याची जी आपल्याला असलेली ताकद त्या ज्या साकूर फाट्याचा कार्यक्रम होणार शिवाजी राजाचा छत्रपती संभाजी बाबासाहेबांच्या आदर्शाची प्रेरणा देणार जनता निवडून देणार। ज्यावेळेस आम्ही सोमठाण्याला गेलो होतो साहेबांकडे 2 शाळेच्या रूम मागितल्या, 2 खोल्या, साहेबांनी 3 खोल्या दिल्या, त्याबद्दलही मी त्यांचे ग्रामस्थांतर्फे आभार मानतो। आणि आमदार कसे पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोकाटे साहेब।
कधी घेऊन गेलेलं काम जर शक्य असेल तर कधी नाही म्हणणार नाही, कायदेशीर असेल शक्य असेल। मी त्यांना गेल्या 15-20 वर्षापासून ओळखतोय, परंतु मी जे जे काम लिगली सांगितलं असेल 1-0 मिनिटात ताबडतोब असे हे कार्यसम्राट आमदार आज आपल्या भेटीला आलेले आहेत। मी पिंपळगाव तर्फे मी त्यांना जास्त मागणी मागत नाही, एक मागणी आमची बाकी आहे, त्या भैरवनाथ मंदिरासाठी कंपाऊंड आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघात ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या प्रचाराची रणधुमाळी आजपासून या टाक्यात गटात सुरू झाली। तसं पाहिलं तर पहिल्यापासून साहेबांच्या या विकासाच्या संदर्भात सर्वांना खात्री असल्यामुळं किंवा हा विकास आम्हाला या ठिकाणी गावागावात जाणत असल्यामुळं रस्ते असतील, सभामंडप असतील, लाईटीचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, शाळांचे प्रश्न असेल, या ठिकाणी साहेबांनी आपल्या या पंचवार्षिकमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मार्गी लावली। महामार्गाचे असतील, त्यामुळं साहेबांचा विकासाचा दृष्टिकोन या खेड्यापाड्यावरती, आदिवासी वस्तीवरती या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे आणि साहेबांवरती विशेषतः प्रेम आहे। कारण साहेबांचा कुठल्या प्रकारचा पक्षपात नाही, जातीभेद नाही, परंतु एक फक्त त्यांच्यावेळेस पुढे एक शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि विकास, गावाच्या ज्या मूलभूत सुविधा या अतिशय संपूर्णपणे पूर्ण वाडी वस्त्यावरती, गावावरती साहेबांनी पूर्ण केलं आहे। म्हणून त्यामुळं एक विकासाचं विजन सिन्नरला गेल्यानंतर लोकांना दिसतं का सिन्नरमध्ये जो काही प्रगती ती या ठिकाणी लोकांना दिसते आणि आमच्या भागातसुद्धा गावावरती, म्हणून लोकांचा आज विश्वास आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहेबांना प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी लाभते। लोक स्वयंपूर्तीने या ठिकाणी येतात, साहेबांचं स्वागत करतायत आणि 100% या ठिकाणी मतदान साहेबांना देऊ असा विश्वास व्यक्त करतायत आणि निश्चित साहेबांना हा टाकेत गट कायम विजय करतो आणि यावेळेस विजयच नाही तर जास्तीत जास्त लीड साहेबांना या ठिकाणी राहणार आहे असा। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।